सासवड येथे आहोत. आज येत्या काही दिवसामध्ये पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि पुरंदरच्या विकासाला योग्य दिशा आणि योग्य गती देणारा उमेदवार आमदार निवडला जाणार आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना विविध पक्षाचे उमेदवार, दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्याच्यामध्ये विजय बापू शिवतरे आहेत, आमदार संजय जगताप आहेत, राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे आहेत. परंतु या उमेदवारांच्यापैकी आपल्याबरोबर काही तरुण आहेत जे पुरंदरचा विधानसभेचा आमदार ठरवणार आहेत. तर त्यांच्याशी आपण डायरेक्ट बोलूया की तुमच्या मनातील आमदार कोण. नमस्कार, तुमचं नाव काय? रोहित तामाने. तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं? विजय बापू शिवतारेच. का बरं? त्यांनी विकास कामच बरीच केलेत ना, यांनी काहीच केलं नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या मनातील आमदार विजय बापू शिवतारे. ओके, धन्यवाद दादा. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार? माझ्या मनात पण शिवतारे बापूच. तुमच्या मनामध्ये काय वाटतं की कशा पद्धतीने पुरंदरचा विकास झाला? शिवतारे बापू विकास जास्त करतील हां, आणि होतकरू म्हणजे गरजा पण पूर्ण करतील. ओके, त्यामुळे शिवतारे बापू. तुमचं नाव काय? शिवतेज काळे. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं? विजय बापू शिवतारे. आता या महिन्यामध्ये जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये पुरंदरचा इतिहास लिहिला जाणार आहे. त्याच्यामध्ये कारण या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत आहे. दिग्गज उमेदवार या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यामध्ये विजय बापू शिवतरे आहेत, संजय जगताप आहेत, संभाजीराव झेंडे आहेत. तुम्हाला काय वाटतं की जो पुरंदरचा विकास करेल असा कोणता उमेदवार आहे की तो तुमच्या मनामध्ये आहे? आमच्या मनातला आमदार निश्चितपणाने विजय बापू शिवतारे. कोण होणार ह्याच्यापेक्षा लोक कोणाला करणार आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. 2019च्या विधानसभेच्या वेळेस आमदार संजय जगताप असे म्हणाले होते की स्वतःच्या पदरचे म्हणजे स्वतःच्या खिशातले 1200 कोटी रुपये टाकून गुंजवणीच्या उपसाची योजना मी पूर्ण करतो. 5 वर्ष झाले तरी आमदारांनी 1200 कोटी तर सोडा, साधे 12 पैसेसुद्धा गुंजवणीच्या योजनेला दिले नाहीत. या उलट गुंजवणीच्या योजनेत 12 ठिकाणी 12 भानगडी करून त्यांनी ठेवलेले आहेत. गुंजवणीचं पाणी सोडाच, माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे. सासवड ते ज्या ठिकाणी राहतात ना, सासवड ह्या शहरात, स्वतःच्या शहरात आमदार फंडातून त्यांच्या संपूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना एक बांधारासुद्धा बांधता आला नाही. हे कर्तृत्व आहे त्यांचं. विमानतळाला विरोध, गुंजवणीला विरोध, राष्ट्रीय बाजाराला विरोध. मुळात पुरंदरच्या विकासाचा स्पीड ब्रेकर अर्थात गतिरोधक जर कोण असेल ना तर तो संजय जगताप आहे. हे आमचं स्पष्ट मत आहे. आमदारांचं एकच चालवलं आहे, तुम्ही मतं कशाचे जेव्हा मागताय ना हे लोकांना सांगा ना. तुम्ही काय करणार आहे हे नका सांगू, तुम्ही काय केलं आहे ते सांगा. आम्ही कामं केल्यात ना म्हणून आम्हाला मतं मागायचा अधिकार आहे. आमदार संजय जगतापांना नैतिक अधिकारच नाही मतं मागायचा. कोणत्या आधारावर ते मतं मागतायत? तुम्ही 5 वर्षात काय काम केलं ते लोकांना सांगा ना. तुम्ही एकच टिमकी मिरवताय आणि टेऱ्या वाढवताय तुमच्या की कोरोना काळात आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं. कोरोना काळात तुम्ही काय केलं आहे ना ते आम्हाला लोकांना सांगायला लावू नका. सगळ्या व्यापारी लोकांकडून तेलाचे डबे, डाळी, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी सगळं गोळा केलं आणि कुणाला विकलं होतं ना ते आम्हाला काढायला लावू नका. तुमचं नशीब एवढं कर्मदरिद्री आहे तुम्ही. ज्याला तुम्ही विकलं होतं ना तो माणूससुद्धा पळून गेला यांच्याकडून. त्याला 1 रुपयासुद्धा यांना मिळाला नाही. 20,000 रुपये ॲडव्हान्स घेतला आणि माणूसच पळून गेला. अशी यांचं पायगुण आहे. मुळात संजय जगताप 7 पंचवर्षी झाल्यानंतर निवडून आलेत. आमचं त्यांच्या वैयक्तिक असा काही राग नाही. त्यांचे आमचे मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत. ते कशासाठी आहेत? पुरंदरच्या मातीसाठी आहेत, पुरंदरला कामं यावीत म्हणून आहेत. मुळात संजय जगतापांच्या घरात 7 वेळा पंचवार्षिक लढली गेली आणि 7व्यांदा ते आमदार झालेत. आणि ज्यावेळेस आमदार झाले ना त्यावेळेस 3 वर्ष ते कोरोनातच गेलेत त्यांचे. मुळात ते असे म्हणतात की मला निधी मिळत नाही, मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मला निधी मिळत नाही. निधी आणायसुद्धा तेवढी अक्कलता हुशारते आणि त्याला काळीज लागतं, विधानसभेत भांडावं लागतं. निधी मिळण्यासाठी काय काय करावं लागतं ना तेवढी हुशारी आणि अक्कलता लागते. 2009ला विजय शिवतारे विरोधी पक्षाचाच आमदार होतं ना, पण पायऱ्यांवर उपोषण करून सरकारला घाम फोडला. ह्यांचंच सरकार होतं ना त्यावेळेस, काँग्रेसचंच सरकार होतं. गुंजवणीची पाईपलाईन आणि ह्या कुणाला तरी माहीत तरी होतं का गुंजवणीचं पाणी पुरंदरला राखीव 2.2 TMC ह्या विजय बापू शिवतारेंनीच माहीत करून दिलं ना. हां, तुमचे सगळे मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच ह्या 50-50 वर्ष राज्य केलं ना तुम्ही गुंजवणीचा आता एक शब्द तरी माहीत होऊन दिला का पुरंदरकरांना? ह्या विजय शिवतारेचीच पुण्य ह्या पुरंदर तालुक्याला आहे. आणि निश्चितपणाने मी सांगतो अतिशय खात्रीने, तुम्ही जर सासवड शहरात फिरला ना 20-25 लोकंसुद्धा म्हणणार नाहीत की विजय शिवतारेंना आम्हाला मतदान द्यायचं आहे. का बोलणार नाहीत? त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे.
धंदे पाणी व्यवसाय हे सगळे सासवडला आहेत. कुणी बोलणार नाही की विजय शिवतारेला मतदान करायचे. 20 नोव्हेंबरला ज्यावेळेस लोक आज जातील ना मतदान करायला, त्यावेळेस चमत्कार घडणारे विजय बापू शिवतारेला. सासवड शहरातून बोलतोय मी, सासवड शहरातून कमीत कमी 1700 ते 1750 मतं मताधिक्य सासवडमधनं मिळणार आहे. आम्ही अतिशय खात्रीने आणि जबाबदारीने सांगतो. ओके, धन्यवाद. म्हणजे तुम्हाला वाटतं की एक विकास पुरुष म्हणून विजय शिवतारेकडे यांच्याकडे तुम्ही बघताय आणि तेच आमदार होतील असं तुम्हाला वाटते? मी एकटा नाही बघत आहे, मी एकटा नाही. पुरंदर हवेली 202 विधानसभा मतदारसंघातली जी लोक आहेत ना, सगळी मतदार लोक, हे सगळेजण बघतायत. काही बगल बच्चे त्यांचे सोडले ना, तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या, त्यांच्या अंतर्मनात काय चाललंय ना ते जाणून घ्या आणि तुम्हीच सांगा. 1200 कोटींचं गाजर दाखवून मुळा हातात द्यायचं काम ह्यांनी केलं ना, तर त्यांना आता मुळा काय असतो आणि गाजर काय असतं ही लोक त्यांना यावेळेस नक्की दाखवून देतील. ओके, धन्यवाद दादा. दादा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण की जो पुरंदरचा विकास करेल? माझ्या मनातील आमदार तर विजय बापू शिवतारे. माझ्याच नाही तर संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेच्या मनातील आमदार एकच, विजय बापू शिवतारे. ओके दादा, धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हावं? विजय बापू शिवतारे. त्याचं कारण असं आहे, गेल्या पंचवार्षिकला जे आपण आमदार दिले त्यांनी पुरंदरचं एकही काम केलं नाही. फक्त 5 वर्षात ताई आणि दादा ह्यातच करण्यात पुरंदरच्या जनतेला फसवलं आणि पुरंदरचा स्वाभिमान त्यांनी बारामतीकरांच्या पायाशी घाण ठेवला. तो जर पुरंदरचा स्वाभिमान आपल्याला पुन्हा मिळवायचा असेल त्यावेळेस प्रचंड बहुमताने पुरंदर हवेलीची जनता विजयबापू शिवतारे यांना निवडून देणार आहे. कारण आपल्याला ह्यावेळेस बघितलं तालुक्यात इतका प्रचंड दुष्काळ पडला होता. कुणी चारा वाटपचं नाटक केलं, कुणी काही वाटपचं नाटक केलं. जर बापू असते गेले पंचवार्षिकला तर गुंजवणीची पाईपलाईन 3 वर्षापूर्वीच पाणी आपल्या तालुक्यात फिरलं असतं. त्यामुळं गेल्या वर्षी जो दुष्काळ पडला चारा वाटपचा, ती वेळ पुरंदर करावर आली नसती. लोकांना त्या दुष्काळात जनावरं विकायला लागली, टँकरनी पाणी विकत घ्यावं लागलं. याची प्रचिती लोक आता ह्यावेळेस मतदानातून या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना पलटी करून यावेळेस पुरंदर हवेलीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि विजय बापू शिवतारे हेच आमदार होत. त्याचं कारण असं आहे, बापूसारखं एक धाडसी नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रात वाढतं आहे. पुरंदरचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते. त्यामुळं पुरंदर हवेली जनता पुन्हा एकदा विजय बापू शिवतारे यांनाच आमदार केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजय बापू शिवतारे. का बरे बापूच का? आमच्या सर्व युवकांना, तरुणांना, सगळ्यांना बापूंमुळे संधी मिळू शकते मोठी कामाची वगैरे. बापूंनी जेवढे प्रकल्प आणलेत, एअरपोर्ट, गुंजवणीचं पाणी असेल, राष्ट्रीय बाजार असेल, हे सगळं बापू आले तरच होऊ शकतं. हे आमदाराच्या कारकिर्दीत 5 वर्षात एकही काम झालं नाही. आता मी शिवरीत राहतो, माझ्या गावातला रोड शिवरी ते शिंदेवाडी बापूंनी 5 वर्षापूर्वी केला होता. त्यांनी खड्डेही बुजवले नाही 5 वर्षात. गावात एकही रोड झाला, त्यात 5 वर्षात एकही खड्डा बुजला गेला नाही आमदाराच्या कारकिर्दीत. बापूंनी जेवढे रोड केले तेवढेच. बापूंनी आमच्या इकडे साकवतळे केले, पाणी आणण्यासाठी मोठे मोठे बंधारे बांधले, पण आमदाराच्या काळात त्याची डागडुगी बी झाली नाही. त्यामुळं आम्हाला सर्व तरुणांना असंच वाटतं की विजय बापू शिवतारे पुरंदरचा आमदार व्हावा म्हणून. ओके, धन्यवाद. या महिन्यामध्ये पुरंदरचा आमदार ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनामध्ये कोण आमदार आहे आणि तो पुरंदरचा विकास करेल? आमच्या मनामध्ये आमदार पुरंदरचा, ॲक्च्युली माझ्या मनापेक्षा अख्ख्या पुरंदरच्या मनामध्ये विजय बापू शिवतारे हेच एकमेव नेतृत्व आहे की ते जनतेच्या मनामध्ये आहे आणि ते विकासाला पुढे एकदम घेऊन जाणारे आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं? बापूच आमदार व्हावे. का बरे? कारण विकास कामं फक्त तेच करू शकतात. अच्छा, पाठीमागच्या आमदारांच्या विषयी काय वाटतं तुम्हाला? पाठीमागच्या आमदारांनी विकास कामं केलेलीच नाहीत. केलेली असली तर त्यांनी सांगावे काय केलेत काय नाही. ओके, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? विजय बापू शिवतारे तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्याच्यामुळं बापूच पुरंदरमध्ये आमदार असावा अशी आमची इच्छा आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. कामठे तुकाराम. अच्छा, चांबळीचे राहणारे आम्ही. अच्छा, आता पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार? आम्हाला पुरंदर हवेली मतदारसंघामधून आमदार विजय बापू शिवतारेच झाले पाहिजेत. असं पूर्वी 5 वर्ष ते होते, त्यांनी भरपूर कामं केली. 10 वर्ष होते पहिले आणि भरपूर विकास केला होता पुरंदर हवेलीचा. आणि 5 वर्षात विकास सर्व थांबला होता. तर जेणेकरून आता बापूला निवडून दिलं तर राहिलेली कामं पूर्ण करतील आणि सर्व जनतेला, गरिबाला, सर्वांचे बापू आवडते आहेत आणि तेच काम करू शकतात. असे त्यांना निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. ओके, पुरंदर हवेलीचे शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ लोळे
त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विविध विकास कामं झालेली असून कुठंतरी पुरंदरकरांना एक चांगला इतिहास लिहिण्याची संधी या विधानसभेमध्ये उत्पन्न झाले आहे. कारण या विधानसभेमध्ये तिरंगी लढत असून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल यांचे दिग्गज उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत. परंतु पुरंदर तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही इलेक्शन फार महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर जे आहेत ते पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊ लोळे आहेत. भाऊंना विचारूया की या वर्षी किंवा या निवडणुकीमध्ये स्पेशल काही गोष्टी तुम्ही ज्या ठरवल्यात आणि पुरंदरच्या विकास कामांसाठी जो अजेंडा तुम्ही तुमच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून राबवला आहे त्याच्याविषयी भाऊ बोलतील. भाऊ नमस्कार. नमस्ते, जय महाराष्ट्र. आता ही जी निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरमध्ये काय घटना घडणार आहेत आणि कोण निवडून येणार आहे? या ठिकाणी निश्चितच विजय बापू शिवतारे यांचा विजय हा 100% होणार आहे. कारण आपण पाहिलं की बापू 8 साली पुरंदरमध्ये आले, 2009 साली आमदार झाले आणि 14 साली मंत्री झाले. त्यांचा जो 10 वर्षाचा कालावधी होता, आमदार असताना विरोधी पक्षामध्ये असतानासुद्धा त्यांनी अत्यंत त्या ठिकाणी चिकाटीने आंदोलनं करून पुरंदरचे प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये मांडले. नंतर त्यांना पुरंदरच्या जनतेने साथ देऊन त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिपदावरती काम करत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर काम करत असताना, साताऱ्याच्या पालकमंत्री काम करत असताना उठावासारखं काम त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांच्या कामाच्या समोर विरोधकांचं काम पाहिलं, 5 वर्ष विद्यमान आमदारांनी काय काम केलं याची तुलना जर आपण केली तर निश्चित या ठिकाणी बापूंचा विजय 100% होईल अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. पुरंदरच्या महत्त्वाचा जो प्रकल्प आहे गुंजवणीच्या बाबतीत पुरंदरमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत की इलेक्शन आलं की हा गुंजवणीचा प्रकल्प बाहेर काढला जातो. परंतु सध्याची परिस्थिती आणि पुरंदर तालुक्याला लागलेली तहान कशी मिटणार आहे आणि त्याच्यावर बापूंच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे योजना आता चालू आहे? गुंजवणीचा प्रकल्प तर पाहिला तर आपण खऱ्या अर्थानं 1993 साली त्या ठिकाणी तात्कालीन सरकारने मंजूर केला होता. पण त्याच्यानंतर 95 साली शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं. 99 सालापर्यंत त्यांचं सरकार होतं, 4पर्यंत त्यांचं सरकार होतं, पुन्हा 9पर्यंत त्यांचं सरकार होतं, 9 ते 14 पुन्हा त्यांचं सरकार. म्हणजे जवळजवळ त्यांचं 20 वर्षे सरकार असतानासुद्धा त्यांना त्या ठिकाणी योजना पूर्णसाठी आणता आली नाही. खऱ्या अर्थानं पुरंदर कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहिला, पण त्यांनी त्यांच्या स्वार्थाच्या हितासाठी गुंजवणीचा प्रकल्प होऊ दिला नाही. बाप्पू ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस बाप्पूंना त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याला दाखवून दिलं की पुरंदरच्या वाट्याचं 2.2 TMC पाणी हे पुरंदरच्या वाट्याचं आहे. मग त्यासाठी बाप्पूंनी स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता आंदोलनं केली, पाणी परिषद घेतली, त्या ठिकाणी उपोषण केलं. उपोषणामध्ये त्यांनी आपली स्वतःची किडनी त्या ठिकाणी घालवली आणि त्यांनी त्या ठिकाणी अगदी शीघ्रगतीने देशामध्ये नावाजलेलं 1 नंबरचं काम की त्यांच्या कामाची प्रशंसा त्या तत्कालीन पंतप्रधान आणि आत्ताचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केली. आणि एक बंदिस्त पाईपलाईन, एक पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेली गुंजवणीचा प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी शीघ्रगतीने पूर्ण केला. अगदी लोक त्यावेळेस समजत होते एक सेवेवरती काम राहिले, पण खऱ्या अर्थानं पाण्याचा मंत्री झाल्यानंतर त्यांनी निश्चितच पुरंदरसाठी चांगलं काम केलं आहे. धरण पूर्ण केलं, त्या ठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न संपवले. त्यानंतर गुंजवणीसारखा प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांनी टेंडर अलाउड केलं, पण काही इथल्या मंडळींनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्यांना हरित लवादापर्यंत नेऊन त्या ठिकाणी त्रास दिला आणि याच्यामुळे त्याला विलंब झाला. तरीसुद्धा त्यांनी कोर्टाचा आदेश घेऊन तत्वतः त्याला मान्यता घेऊन त्या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या ठिकाणी दिल्या, कार्यान्वयन आदेश दिला आणि लार्सन टोर्बोसारख्या मोठ्या कंपनीला काम त्यांनी त्या ठिकाणी मिळालं. पण नंतरच्या काळामध्ये दुर्दैवाने बापूंचा पराभव झाला आणि ती योजना 5 वर्षे त्या ठिकाणी भटकळत पडली. पुन्हा शासन बदललं, महाविकास सरकार आलं. 2019 साली त्याचं टेंडर झालं आणि 2020 साली त्याचं संपूर्ण अलाइनमेंट बदलली गेली आणि अलाइनमेंट बदलून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचं काम न करता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अगदी चुकीचं काम त्या ठिकाणी उभं केलं. पण नंतर बापूंना त्या ठिकाणी समजलं, बापूंनी पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा त्यांनी शब्द दिला की बापू तुम्ही सांगताल त्या पद्धतीने इथून पुढं काम केलं जाईल आणि निश्चित त्या ठिकाणचं काम परिंचे, हरणी, आता आडाचीवाडी, वाल्हा या संपूर्ण जो वरच्या पट्ट्याने त्या ठिकाणी पाणी जातं आहे आणि संपूर्ण पाणी त्या ठिकाणी सायपन पद्धतीने त्या ठिकाणी पोहोचतं आहे आणि निश्चित बाप्पू आमदार झाला तर इथं नजीकच्या काळामध्ये 1.5 वर्षाचं काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल. पुरंदरचा विमानतळ संभाजीराजे इंटरनॅशनल विमानतळाच्या बाबतीत जे 7 गावं आहेत त्या 7 गावांच्या मधनं सुद्धा बापूंना काही लोकांचा पाठिंबा आहे आणि लोकांच्या भावना आहेत. परंतु काही लोक आता प्रसारमाध्यमांना काही गोष्टी समजत असतात, पण आमचा तो रोल नाही. पण इंटरनॅशनल विमानतळाच्या बाबतीत बी काही ज्या लोकांच्या भावना आहेत ते विमानतळ झालं, होईल, नाही होईल, परंतु नक्की जर झाल्यानंतर त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे की लोकांच्या ज्या तेथील काही लोकांच्या तुमच्याबरोबर जी कनेक्टिव्हिटी आहे त्या लोकांच्या काय भावना आहेत? खऱ्या अर्थानं
सुधारणा होणं हे कालांतराने गरजेच्या गोष्टी असतात आणि कोणाच तरी जमीन गेल्याशिवाय त्या ठिकाणी सुधारणा होत नाही. आपण पाहतो त्या पट्ट्यामध्ये पुनर्वसनाचं पाणी मोठ्या प्रमाणात बापूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी योजना चालू झाली. पाणी बापूंनी त्या ठिकाणी लोकांना 3 वर्ष मोफत दिलं. त्यानंतर तत्कालीन मंत्री असताना बापूंनी त्या ठिकाणी 21% आहात कायदा करून त्या ठिकाणी कायद्यात बदल केला. खऱ्या अर्थानं जर आपण त्या ठिकाणी पुनर्वसनाचं पाणी घेतोय तर त्या ठिकाणी जे पाणी कुठून येतं ह्याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. खडकवासला असेल, पानशेत असेल, वरसगाव असेल, या ठिकाणी सुद्धा लोकांनी जमिनी देऊन त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या जमिनी गेल्या, त्या ठिकाणी पाणी अडलं म्हणून आपल्यालाच पाणी मिळतं आहे. तसंच हे डेव्हलपमेंट झाली, विमानतळ झालं, निश्चित तालुक्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी फायदा होणार आहे, रोजगार निर्माण होणार आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल हा संपूर्ण त्या ठिकाणी सुधारणा होणार आहे. जर त्या लोकांच्या जमिनी, लोकांचा विश्वास घेऊन त्या ठिकाणी बापूंचं ध्येय आहे की लोकांना विश्वास घ्यायचं, चांगला मोबदला द्यायचा आणि लोकांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी विमानतळ करायचं, हा बापूंचा काय असे. काही लोकांनी चुकीच्या अफवा पसरून की बापूंनी हे आमच्या अंगावरती फूस घातलं, पण खऱ्या अर्थानं हे डेव्हलपमेंट आहे. कुठंतरी सुधारणा करायची असेल तर कोणाला तरी त्या ठिकाणी त्याग करावा लागतो, पण त्यागाचा योग्य मोबदला निश्चितच बापू त्या ठिकाणी लोकांना देतील अशी आम्हाला खात्री आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे की पुरंदरमध्ये आत्ताची जी विधानसभेची निवडणूक होणार आहे, आपल्याबरोबर प्रतिस्पर्धी तगडे आहेत, परंतु तुम्हाला ते आव्हान कसं वाटतं? नेहमीच कुठल्याही निवडणुका असतील किंवा कुठल्याही स्पर्धा असेल, प्रतिस्पर्धा कधीच कमी समजायचं नसतं. प्रतिस्पर्धी आपल्या तोडीचा तोड आहे म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांनी काम करायचं असतं आणि आपण निष्ठेने ते तालुक्याच्यासाठी चांगल्या दृष्टीने काम करत असताना, तालुक्याला पुढचं भवितव्य दाखवत असताना त्या ठिकाणी आम्ही निश्चित त्या ठिकाणी चांगला प्रचार करून, चांगली यंत्रणा राबवून, एक कोणावरती चिकलपेक न करता एक चांगल्या प्रकारे आमचं व्हिजन लोकांना दाखवून आम्ही हे निवडणुकीमध्ये निश्चित निवडणूक जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. आपल्याबरोबर पुरंदर तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष हरिभाऊ डोळे होते. त्यांनी योग्य पद्धतीने पक्षाची ध्येय धोरणं आणि पुढील जी काळामध्ये जे काही घडणार आहे याच्याबद्दल आपल्याबरोबर बोलले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनस्वी धन्यवाद. थँक्यू.